Yeah.
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणी, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. महायोग पीठे तटे भीमरत्या, वरम पुंडलिकाय धातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतसिया, दुसरे चरण संतसिया, दुसरे चरण संतसिया. त्यांच्या कृपालाने कधेचा विस्तार, कृपालाने कधेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. कलावज्ञ जीवोधराधवतारं, कलंकांकति ज्योधिकामोधिवक्रं, खलानिशवादापनौधारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा या दयाळा, करुणाकरा या दयाळा, करुणाकरा दयाळा. चानुग्रहालो नादर पवन झालो चराचरी, करुणाकरा या दयाळा, करुणाकरा या दयाळा, करुणाकरा दयाळा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा या दयाळा. तुमचा अनुग्रह लादिलो, लादिलो पावन झालो चरा. ज्ञानेश्वरा, जयांची किलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्ताशी आपुलिया. माझी वाणी तुझे वर निगुण नाम, आईशे दे प्रेम काही कळा. तरी नुरोणी वेगळेपण, रसी भजिन्नले लवन. तैसे नमन माझे जान, बहु काय बोलो विठाल. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि काला या प्रसंगातील असणारा हा अभंग आज आपण या चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे.
या अभंगावर काहीस चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुणैश्वर संपन्न भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा वैकुंठवासी गुरुवर्य बंशी महाराज तांबे तसेच गुरुवर्य आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्री हरिभक्तीपरायण देवगडचे बाबाजी पूज्य भास्करगिरीजी महाराज, सर्वांचं श्रद्धास्थान परमपूजनीय हरिभक्तीपरायण रामभाऊ महाराज राऊत गंगापूर, त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण महंत सुनीलगिरीजी महाराज, महंत रमेशचंद्रगिरीजी महाराज, या सर्व संत मंडळीच्या कृपेने आशीर्वादाने मार्गदर्शनाने आणि श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज शेजूळ यांच्या आधिपत्याखाली चालू असलेला हा त्रिदिनी अखंड हरिनाम आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा 18व्या अध्यायाचं पारायण आणि कीर्तन सोहळा. मला वाटतं 2 कीर्तनं आणि या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, हरिपाठ, भजन ही सर्व आपली वारकरी संप्रदायाला अनुसरून असणारी साधना या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि आज या त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचा या ठिकाणी हा सांगतेचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस आहे. आणि आपण नेहमी पाहतो की कार्यक्रम 7 दिवसाचा जरी असला तरी त्याची परिपूर्णता ही काल्याच्या कीर्तनाशिवाय होत नाही. कार्यक्रम महिन्याचा असो, 6 महिन्याचा असो, वर्षाचा असो, वर्षी सप्ताह असतात, परंतु त्याची सांगता, त्याची परिपूर्णता ही काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय होत नाही. म्हणून आपला हा उत्सव या ठिकाणी 3 दिवसाचा आहे. हा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवशीचा हा काल्याचा उत्सव. या कार्यक्रमाची सांगता आहे हरिभक्तीपरायण आमचे गणेश महाराज शेजूळ यांनी खूप सुंदर असं हे नियोजन केलं. श्री दत्त व नवनाथ देवस्थान मुकिंदपूर छोटंसं या देवस्थान या ठिकाणी उदयाला आलं आणि तुम्हा सर्व भाविक भक्तांना भोलेबाबांचं दर्शन, या ठिकाणी दत्त भगवंताचं नवनाथाचं दर्शन थोड्या दिवसात या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल. भगवान शंकराचं या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि म्हणून त्या निमित्ताने या आजूबाजूच्या परिसरातील लोकांनाही काही सत्संग व्हावा या दृष्टिकोनातून आमचे हरिभक्तीपरायण गणेश महाराज शेजूळ आणि त्यांचं सर्व या ठिकाणी असणाऱ्या परिसरातील सर्वच मंडळी, त्यांना योगदान देणारे, सहकार्य करणारी ही मंडळी आहेत. छत्रपती नगर तरुण मंडळ, छत्रपती नगर नेवासा फाटा आणि श्री दत्त व नवनाथ देवस्थान भक्त परिवार या सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि अतिशय गोड 2 दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आणि या कार्यक्रमाला तुम्ही आम्ही तर सर्व या ठिकाणी आलोच आहोत, पण या कार्यक्रमाचा हर्ष आनंद मेघराजालाही झाला आणि मेघराजाही पहिल्याच दिवशी या ठिकाणी बरसले, पाऊसही आला. आणि मला वाटतं वाडवडिलांनी असं सांगितलेलं आहे की जर काही यज्ञ चालू असेल आणि त्या यज्ञामध्ये जर मेघराजा म्हणजे पावसाने जर हजेरी लावली तर असं म्हणावं आपला यज्ञ सफळ झाला. आपलाही हा 3 दिवसाचा नामयज्ञ आहे, हा कीर्तन महोत्सव आहे, 18व्या अध्यायाचं आपण पारायण केलेलं आहे, हरिपाठ, हा सर्व जी काही साधना आहे मला वाटतं ती आपली साधना फलरूप झालेली आहे. ज्यांची ही साऊंड सिस्टीम आहे, गोड साऊंड सिस्टीम ज्यांची आहे, आपल्या परिसरामध्ये सेवाभावी जीवन आहे, खूप सुंदर असं गायनही ते करतात, असे आमचे गोरख भाऊ जामदार, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हे जे कीर्तन आहे ते लाईव्ह चालू आहे. ही सगळी दृश्य कायमस्वरूपी आपल्याला पाहायला मिळणार आहे युट्यूबवर. आमचे श्रीहरी चॅनलचे या ठिकाणी असणारे मालक आमचे सोमनाथ भाऊ वाखुरे
ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि सोमनाथ भाऊंची ही फार मोठी सेवा आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण की ज्यावेळेस पूजनीय बाबाजींच्या आज्ञेनं देवगडला आमची सेवा झाली, कीर्तन सेवा, आणि त्यांनी ती त्या ठिकाणी त्या कॅमेरेमध्ये म्हणा किंवा त्या यूट्यूबला ती सेवा या ठिकाणी टाकली. सुंदर अशी सेवा घेतली आणि त्यामध्ये जे काही छोटे छोटे क्लिप असतात त्याही बनवल्या आणि ही यूट्यूबला सेवा या ठिकाणी गेली. तर अनेक तालुक्यात असेल की तालुक्या जिल्ह्यामध्ये बाहेरचे अनेक फोन या यूट्यूबद्वारे आम्हाला प्राप्त झाले आले आणि खूप गोड सेवा झाली. बाबांच्या आशीर्वादाने, पूजनीय स्वामींजींच्या आशीर्वादाने ती सेवा आपल्याला प्राप्त झाली आणि म्हणून तिचा एवढा प्रचार प्रसार झाला. त्याचं कारण असेल तर आमचे सोमनाथ भाऊ वाखुरे, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. काय नाही, निष्काम जीवन आहे. फक्त साधू संतांचा प्रचार प्रसार या माध्यमातून व्हावा, सगळ्यांना हे ज्ञान घर बसल्या ऐकायला मिळावं. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं आपल्या की वारकरी जीवन आहे. माळ गळ्यात आहे, सफेद पांढरा सफेद पोशाख आहे, म्हणून असं गोड व्यक्तिमत्व आहे आणि संत सेवेमध्ये रत असणारं व्यक्तिमत्व आहे. आपल्याला पूजनीय बाबाजींचं मार्गदर्शन, पूजनीय बाबाजींकडे पाहून आपण परमार्थ करणारी मंडळी आहोत. ती कामे असो किंवा आपली जी दिंडी असते, जे काही सोहळे असतात, सप्ताह असेल, यामध्ये या मंडळीचं विशेष योगदान आहे बघा. म्हणून आमचे मुंगशे साहेबांचं विशेष योगदान आपल्याला कायमस्वरूपी लाभतं. ते या ठिकाणी आहेत. आज ज्यांचं संतपूजन आहे ते आमचे भवर साहेब आणि या ठिकाणी स्वतः ताई सुद्धा, दोघेही पती पत्नी, सगळा परिवार त्यांचा उपस्थित आहे. त्यांचं संतपूजन आहे. ज्यांच्याकडून आज अन्नदान आहे, आपल्या माऊली आश्रमाचे एकनिष्ठ असणारे, आमच्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि मला वाटतं कर्णासारखं दानशूर व्यक्तिमत्व म्हटलं तरी चालेल, असे आमचे या ठिकाणी गोरक्षनाथ महाराज पठारे आणि सर्व पठारे परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं आज अन्नदान आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. पंढरपूर असेल, आळंदी असेल किंवा माऊली आश्रम असेल, कुठेही म्हणून या ठिकाणी आमचे गोरक्षनाथ महाराज पठारे ते उपस्थित आहेत, ताई आहेत. हा सर्व परिवार या ठिकाणी पठाडे परिवार उपस्थित आहेत. म्हणून पुन्हा एकदा आपण उपस्थित सर्व भाविक भक्त, माता भगिनी, पुरुष बांधव सर्वांच्या चरणी आम्ही विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि प्रत्येकाची काही ना काही सेवा या ठिकाणी आहे. सगळ्या सेवक मंडळीला आम्ही खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. विठ्ठल आज हा काल्याचा दिवस आहे आणि या काल्याच्या निमित्ताने आपण जो अभंग निवडलेला आहे तो काला या प्रकरणातील आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय, भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाल्यानंतर त्या गोकुळवासियांची काय अवस्था झाली याचं चिंतन करणारा हा अभंग आहे बघा. याचं चिंतन करणारा आहे. आपण अनेक ठिकाणी काल्याचे कीर्तन ऐकत आलेलो आहोत, श्रवण करत आलेलो आहोत. कारण काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याचं चरित्र आपल्याला चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, सागरीचे उच्च नीच अधिका,
काही चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार आजच्या दिवशी करायचा आहे. गाईन केलीला चरित्र पवारे गाईन केलीला चरित्र पवारे गाईन केलीला चरित्र पवारे गाईन केलीला चरित्र पवारे राखीने सवंगडे सईत गाई राखीने सवंगडे सईत गाई गाईन केलीला चरित्र पवारे गाईन केलीला चरित्र पवारे गाईन केलीला चरित्र पवारे गाईन केलीला गायीन ती लीला चरित्र पवाडे. जे भगवान परमात्म्याने काही लीला केल्या चरित्र केलं त्याचा उच्चार आजच्या दिवशी करायचा असतो आणि तो उच्चार जर केला नाही तर काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. पण त्यामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याने अनेक ठिकाणी चरित्र केलं लीला केल्या पण त्या लीलाचे चरित्र न सांगता भगवान जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की चरित्र ते उच्चारावे. पण कुठलं? केली देवी गोकुळी. गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं त्याचाच उच्चार आजच्या दिवशी करायचा आहे. मग भगवान परमात्म्याने मथुरेमध्ये चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा नाही. ठीक आहे ना? फक्त गोकुळामध्ये केलं त्याचा उच्चार करायचा. मग का हो? गोकुळामध्येच भगवान परमात्म्याने चरित्र केलं त्याचाच उच्चार का करायचा? तर याचं कारण आहे गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने काला केला आणि काला केल्यामुळे ते चरित्र आजच्या दिवशी उच्चारायचं आहे. म्हणून केले देवी गोकुळी. गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने चरित्र केलं आणि म्हणून गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने चरित्र केलं. तो भगवान परमात्मा गोकुळामध्ये चरित्र करण्याच्या अगोदर भगवान परमात्मा त्या गोकुळामध्ये प्रगट झाले आणि भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाल्यानंतर त्या गोकुळामध्ये काय अवस्था प्राप्त झाली? महाराज अभंगाच्या प्रथम गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा क्षेत्रामध्ये सर्व मंडळी अतिशय तरबेज आहेत. सर्व ज्या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण सांगितलं शंकर महाराज आहेत, काळे महाराज आहेत, दारकुंडे महाराज आहेत, संतोष महाराज टेलर आहेत, मच्छिंद्र महाराज आहेत. आपण ही सर्वच मंडळी क्षेत्रामध्ये तरबेज आहोत. अतिशय गोड आपण आपल्या या परिसरामध्ये सेवा देत आहेत. आणि म्हणून भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतरित झाल्यानंतर आता भगवान परमात्मा प्रथमतः कंसाच्या कारागृहामध्ये त्या ठिकाणी प्रगट झाले. तो भाग आपल्याला सांगायचा नाही, आपल्या सर्वांना ज्ञात आहे.
कारण आज चरित्र आपल्याला गोकुळातलं सांगायचं आहे. म्हणून भगवान परमात्मा तिथं जन्माला आले, अवताराला आले, प्रगट झाले, पण तिथून आपल्या सर्वांना कथा माहिती आहे. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, गोकुळामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि गोकुळामध्ये भगवान परमात्मा नंद बाबाच्या त्या घरामध्ये प्रगट झाले. लक्षात आलं सर्वांना की नंद बाबाला मुलगा झाला, आणि मुलगा झाला असं कळाल्याबरोबर सगळ्या गवळणी एकमेकीला तो आनंद गवळाना सांगती गवळानीला, गवळाना सांगती गवळानीला, गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला. गवळाना सांगती गवळानीला, पुत्र झाला यशोदेला, सांगती गवळानीला, पुत्र झाला यशोदेला. गवळाना सांगती गवळानीला, गवळाना सांगती गवळानीला, गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला. एक जावी एक पुढे एक पाठी सुटवडे, एक धावी एक पुढे पाठी सुरवणे. देवालिया पाठी नंदा घरी झाली लाट. हे गवळणाची नंदा घरी झाली लाट. झाली दासी जणी हेला घाली. दासी जणी हेर घाले. गवळाना गवळाना म्हणत गवळानीला, सांगत गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला. वा वा, टाळे वाजवा. जसं भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाले, त्या गोकुळवासियांना आनंद झाला, आणि मग एकमेकीला त्या सांगू लागल्या. जसे भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर आनंद होतो, तसे साधू संत आल्यानंतर सुद्धा आनंद होतो बघा. आणि म्हणून आज आपल्या या कीर्तन प्रसंगी साधुवर्य पूजनीय स्वामी रमेशचंद्रगिरीजी महाराज यांचं आगमन या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी झालेलं आहे. त्यांचं जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. कारण की संत आणि भगवंत हे दोन नसतात, एकच आहे. ऐक नाही, आपल्याला सगळे प्रमाण माहिती आहे. देवती संत, देवती संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून देव आणि संत एकच आहे. जसं देव प्रगट झाल्यानंतर, देव आल्यानंतर जसा आनंद होतो, तसे संत महात्मे सुद्धा आल्यानंतर आपल्याला आनंद होतो. म्हणून मी नेहमी सांगत असतो की आपल्या या अहिल्यानगर जिल्ह्याचं नव्हे नेवासा तालुक्याचं भाग्य आहे की फार मोठे संत महात्मे आपल्या या नेवासा तालुक्यामध्ये साधू संत झालेले आहेत बघा. आतापर्यंत खूप झाले, आणि आजही अनेक संत मंडळी आपल्या या तालुक्यामध्ये आहेत बघा. कारण आपला हा तालुकाच पवित्र आहे, ठीक आहे, पुण्यवान आहे. रात्रीच महाराजांनी सांगितलं त्रिभुवनेक पवित्र, तीन भुवनामध्ये पवित्र असणारा हे नेवासा क्षेत्र आहे. त्रिभुवनेक पवित्र अनाधी पंचकोश क्षेत्र, जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालयाचे हे पवित्र स्थान आहे. आणि अशा पवित्र स्थानामध्ये संत महात्मे अवतरित होत असतात. पवित्र ती कुळ जेथे हरीचे दास जन्म घेती, ओ, जेथे हरीचे दास जन्म घेती, पवित्र ते कुळ पवन स्वदेशा, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ती कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळामध्ये पावन देशामध्ये संत महात्मे अवतरित होत असतात, जन्माला येत असतात. म्हणून आपली ही नेवासा भूमी पवित्र आहे.
इथं अनेक संत मंडळीचा सहवास आहे आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की आपण आपला परमार्थ, आपला संसार, आपली जी परमार्थाची आणि संसाराची वाटचाल आहे ती करत असताना इकडं तिकडे कोणाकडनं पाहता या संत महात्म्याकडे पाहून आपला परमार्थाची वाटचाल करावी. कारण की आता फार अवघड परिस्थिती झालेली आहे. हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये आपण पाहतो संभाजी महाराज की अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहेत. आपण मोबाईल, पेपर सर्व पाहणारी वाचणारी मंडळी आहोत की काय काय परिस्थिती चालू आहे. पण याही परिस्थितीमध्ये माणसं विचारतात ना, दूषित वातावरण निर्माण झालेलं आहे. पण माणसं म्हणतायत महाराज काय करावं, कसं करावं, आता अवघड झालं. या बातम्या आहेत, त्या बातम्या आहेत, पाहतात माणसं. काय करावं, कसं जीवन जगावं. पण मला असं वाटतं की हे जे वातावरण आहे, आपण इकडं पाहतो, नको तिकडं पाहतो आणि आपल्या मनामध्ये वेगळेच विचार निर्माण होतात. पण असं वाटतं की आपण जर खरोखर परमार्थ करणारी मंडळी आहोत ना, कमीत कमी आपण नेवासा तालुक्यातली मंडळी तरी या ठिकाणी परमार्थ करणारी मंडळी आहोत ना, तर आपण नेवासा तालुक्यातल्या मंडळींना असं माझं म्हणणं आहे की इकडं तिकडं पाहण्यापेक्षा आणि याच्याकडे त्याच्याकडे बोट ठेवून, नजर ठेवून आपण आपले जीवन जगण्यापेक्षा आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान नव्हे, उभ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान राष्ट्रसंत गुरुवर्य, संतवर्य असणारे, साधूवर्य असणारे पूजनीय देवगडच्या बाबाजीकडे आपण पहा आणि आपलं जीवन जगा महाराज. पूज्य बाबाजींकडे पाहून आपण आपल्या परमार्थाची वाटचाल करा. आपण जर बाबाजीकडे पाहून जीवन जगलो, आपला परमार्थाची त्या ठिकाणी वाटचाल केली, तर मला असं वाटतं महाराज म्हणतात न पडी गुंता कोठे काही कोठे काही येण्याची पंथी चालो जाता मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतती. चला जाऊ माग घेत आविया, चला जाऊ माग घेत चला जाऊ मार्ग घेत पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेला शोधित पुढे गेला शोधित चला जाऊ माग घेत आविया, चला जाऊ माग घेत टाळी वाजवा जोरात. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. जे संत महात्मे पुढे चाललेले आहेत त्यांच्या मार्गाने आपण जर चाललो, निश्चित आपल्याला काही अडचण येणार नाही. आणि म्हणून संत महात्मे त्या मार्गाने गेले, त्या मार्गाने आपण परमार्थाची वाटचाल करावी. उगाच इकडे तिकडे न पाहता पूजनीय बाबाजींकडे पाहून आपण जीवन जगावं. पूजनीय जे काही आपले संत महात्मे झालेत, पूजनीय बंशी बाबा असतील, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा असतील, नारायणगिरी महाराज असतील, भगवान बाबा, ही सगळी संत मंडळी आहेत. या संत मंडळीकडे पहा. ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आपल्या समोर आहे. त्या ग्रंथाकडे पाहून त्या ग्रंथाचं त्या ठिकाणी अवलोकन करून आपण जीवन जगा. काही अडचण येणार नाही. उगाच काहीतरी इकडे तिकडे पाहायचं, इकडे तिकडे जायचं आणि मग त्या ठिकाणी आपल्याला दुःख सहन करावं लागतं. म्हणून महाराज म्हणतायत नेनती काही टाणा टोना. हे काही टाणे टोने काही लक्ष द्यायचं नाही. फक्त आपण संताकडे पाहून आपला परमार्थाची वाटचाल करायची. आणि म्हणून सांगण्याचा भाव असा आहे की असे संत महात्मे या ठिकाणी आहेत. या संत महात्म्याकडं आपण त्या ठिकाणी त्यांची कायने वाचने मनाने सेवा करून आपलं जीवन या ठिकाणी जगत राहावं. म्हणून पूजनीय साधूवर्य संतवर्य या ठिकाणी आमचे स्वामी रमेशचंद्रगिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या चरणी आम्ही विनम्र भावाने नतमस्तक होतो. आणि आपला विषय चालू होता की भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाले, सर्वांना आनंद झाला. तो आनंद एकमेकीला ते सांगू लागल्या. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला, यशोदेला एक दहावी एकी पुढे, ताटी वाटी सुंटवडी, सुईनीची गलबल झाली,
जासी जणी हिल घाली अशी एकमेकाला त्या गवळीने सांगू लागल्या. आणि माता भगिनीची फार मजा असते. एखादी गोष्ट जर त्यांना कळाली, आमचे पुरुष बांधव नाही, त्यांना जरी काही कळलं तर ते सोडून देतात. पण माता भगिनी जर एखादी गोष्ट कळाली तर त्या प्रत्येकीला सांगत राहतात. तुला सांगते असं असं घडलं, तुला सांगते कोणाला म्हणू नको, तुला सांगते, सगळ्या गावात करून टाकतात. पण अशा प्रकारे भगवान परमात्मा प्रगट झाले. सगळ्या गवळणी एकमेकीला सांगत असताना ही वार्ता सगळ्या गोकुळामध्ये पसरली. आणि गोकुळामध्ये सुद्धा भगवान परमात्मा प्रगट झाल्यामुळे आनंद झाला. म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्या गोकुळामध्ये एवढं सुख प्राप्त झालं की अंत नाही, पार नाही, त्या सुखाला लेखा नाही. का सुख प्रगट झालं, का एवढा आनंद झाला? बाळा कृष्णानंदा घरी बाळा कृष्णानंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. भगवान कृष्ण कन्हैया लाला नंद बाबाच्या घरी त्या ठिकाणी प्रगट झाले, अवताराला आले. आणि म्हणून हा सगळा आनंद गोकुळामध्ये प्राप्त झालेला आहे. आता गोकुळामध्ये आनंद झालेला आहे, पण भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर जो गोकुळवासियांना आनंद झाला, जो भक्तांना आनंद झाला, भाविकांना, सर्व गोपाळांना, गोपिकांना आनंद झाला, पण इकडं काहींना दुःखही झालं. कधी कधी काहींना आनंद होत असतो, काहीला दुःखही होत असतं. इकडे कंसाला मात्र किंवा जे काही दृष्ट आहेत, राक्षस कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्णा चळका सुटला, कृष्णा चळका सुटला, कृष्णा चळका सुटला, कृष्ण गोकुळी कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्णा चळका सुटला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्णा चळका सुटला, कृष्णा चळका सुटला, कृष्णा चळका सुटला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, काहींना आनंद झाला आणि काहींना दुःख झालं. महाराज सांगितलं कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला. दृष्टाला मात्र त्या ठिकाणी चळकाप सुटला, दुःख झालं की आता मला हा मारायला येणार आहे, आला आला मज माराया. अशा प्रकारे थरथप त्या ठिकाणी कृष्ण
परमात्म्याला त्या ठिकाणी जन्म झाल्यामुळे इकडं कंस घाबरू लागला आणि आणि मग कंसाने अनेक लवकरच लवकर या ठिकाणी राक्षस पाठवले भगवंताला मारण्यासाठी. कोण पाठवलं? काग, बग, रिठा ही सगळी पाठवले, पण त्यांना भगवान परमात्म्याने त्यांचा नाश केला. अवघी दैत्य खाली बुडविली हो, अवघी दैत्य खाली बुडविली हो, अवघी दैत्य खाली बुडविली हो, अवघी दैत्य खाली बुडविली. काग बग रिठा हरिण बळवडी अवघी दैत्य खाली बुडविली अवघी दैत्य खाली बुडविली अवघी दैत्य खाली अवघी दैत्य खाली काग, बग, रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडविली. अनेक राक्षसांचा संहार या ठिकाणी भगवान परमात्म्याने बालपणातच केला. त्यामध्ये या बालपणामध्येच पुतना मावशी आली, तिची काय स्थिती केली, तिची काय अवस्था केली, तिचा सुद्धा संहार, तिचा सुद्धा नाश भगवान परमात्म्याने बालपणातच या ठिकाणी केला. आणि म्हणून बालपणामध्येच भगवान परमात्म्याने हे कार्य चालू केलं. दुष्टांचा संहार आणि भक्ताचा त्या ठिकाणी असणारं रक्षण भगवान परमात्म्याने चालू केलं. आणि भगवान परमात्मा मग हळूहळू मोठे होऊ लागले. मोठे होत असताना भगवान परमात्मा आता रांगवू लागले. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत भगवान परमात्मा कसे रांगत होते? तळवी तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने आणि तळहात टेकून भगवान परमात्मा, आपल्या सर्वांना माहिती लहान मुलं कसा रांगतो तसे भगवान परमात्मा रांगू लागले. आणि रांगत असताना भगवान परमात्म्याने आता लीला चालू केल्या. रांगत रंगनी चोरी तळोनी रावणी घर रावणी ए वाणी चरणी चरणी यशोदे साजनी यशोदे कैमुग बक्षुनी कमाल नीले नवल केले साज कृष्ण आळवा परतुनी माते गावा कृष्ण आळवा कृष्ण आळवा परतुनी माते गावा कृष्ण आळवा. रांगत असतानाच भगवान परमात्म्याने लीला केली. रांगत रंगणी चोरीत लोणी, लोणी चोरण्यासाठी भगवंताने त्या ठिकाणी प्रारंभ केला. आणि मग लोणी चोरत असताना दही, दूध, लोणी, तूप ह्या चोऱ्या करत असताना एकटा नव्हता चोरी करत. कारण की
भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळांना जे काही आपले सवंगडी आहेत मित्र आहेत त्यांना या ठिकाणी एकत्र करून भगवान परमात्मा आता फिरू लागले, चोरी करू लागले. आता कशाची चोरी केली, कशी चोरी केली, अध्यात्म दृष्टीने आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. चित्त चोरीले नंदाच्या. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्म्याने हे जे काही दही दूध लोणी आहे त्याची चोरी या ठिकाणी सुरू केली, सर्वांना एकत्र केलं आणि चोरी करण्यासाठी भगवान परमात्मा या ठिकाणी निघू लागले. निघत असताना भगवान परमात्म्याने का चोऱ्या केल्या तर भगवंतांनी ठरवलं की गोकुळामध्ये जे काही गोपाळ आहेत, जे काही सवंगडी आहेत, त्यांना जे काही आपलं हक्काचं आहे ते खायला मिळत नाही. मग आपलं हक्काचं मिळत नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना सांगितलं, बाबा रे तुम्हाला मी पोटभर खायला देणार. सांगितलं की तुम्हाला जर पोटभर खावा असं वाटत असेल तर याल तरी यारी लागी अवघे माझ्या मागे मागे. तुम्हाला जर पोटभर खायला मिळावं असं वाटत असेल तर यायचं असेल तर माझ्या पाठीमागे या. भगवंताने आपल्याला संदेश दिला याच्यातून की बाबांनो तुम्हाला जर पोटभर सुख समाधान शांती हवी अशी वाटत असेल तर आपण देवाच्या किंवा संतांच्या पाठीमागे गेलो पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला दुःख हवं वाटत असेल तर आपण या जीवाच्या पाठीमागे गेलो पाहिजे. म्हणून मनोमार्गीला तो तेथेची मुकला. आपण संतांच्या आणि भगवंताच्या पाठीमागे त्या मार्गाने जर आपण चाललो तर निश्चित आपल्याला सुख आणि शांती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण देवाने आपल्याला सांगितलंय की बाबांना तुम्ही माझ्या मागे या. आणि म्हणून माझ्या मागे या, तुम्हाला पोटभर खायला देईल, पण येत असताना हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणेपर्यंत तुम्हाला देईल, पण या मार्गाने तुम्ही या ठिकाणी आले पाहिजे. आणि म्हणून सगळे गोपाळ भगवान परमात्म्याच्या पाठीमागे चालू राहिले. भगवान परमात्मा या घरी त्या घरी अशा अनेक प्रकारे त्या ठिकाणी दह्या दुधाच्या चोऱ्या केल्या, अनेकांच्या खोड्या त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने केल्या. आणि मग मुलगा खोडकर आहे, हा त्रासदायक आहे, त्रास देतो, स्वतःच नाही तर इतरांना या ठिकाणी बोलून आपल्याला अनेकांना तो त्रास होतो. म्हणून शेजारी त्या ठिकाणी असणाऱ्या अनेक गवळणी या ठिकाणी यशोदे मातेकडे येऊ लागल्या, सांगू लागल्या की या ठिकाणी आमचं या ठिकाणी ही खोडी केली, दही खाल्लं, दूध खाल्लं, अशा अनेक प्रकारच्या खोड्या घेऊन त्या ठिकाणी त्या गवळणी यशोदे मातेकडे येऊ लागल्या. आणि मग यशोदा माता सांगू लागली की तुम्ही म्हणता हा खोडकर आहे, यांनी त्रास दिला, यांनी खोडी केली, पण माझा कृष्ण असं करू शकत सगुण गुणाचे ताने, सगुण गुणाचे ताने, सगुण गुणाचे ताने, सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोचिरवाणे, बाळ दिसते गोचिरवाणे, बाळ दिसते गोचिरवाणे, बाळ दिसते गोचिरवाणे. काय सांगता घराने गोकुळच्या दारी, काय सांगता
असा किंवा कसाही जरी असला, मुलगा किती खोडकर असू द्या, तो कसलाही असू द्या किंवा एखादा कसाही असू द्या, पण आईच्या कोर्टामध्ये तो गुन्हेगार कधी ठरत नाही. आई म्हणेल का खरोखर माझा मुलगा गुन्हेगार आहे? नाही. आईचं प्रेम काही आगळं आणि वेगळंच असतं बघा. आणि म्हणून आईला कधी आपला मुलगा खोडकर आहे असं वाटणार नाही. म्हणून यशोदा माता म्हणते, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाणी, 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या. का लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी. आपण पूर्ण अभंग पाहून घ्या. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. या ठिकाणी माझा कृष्ण कन्हैया असं करणार नाही. तुम्ही त्याच्यावर आळ घेता. आणि मग भगवान परमात्म्याने ठरवलं की आपल्या आईलाच अजून कळालं नाही आपण कोण आहे. मग भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळांना सांगितलं, आज बाहेर चोरी करायची नाही, आज आपल्याच घरी. आणि मग कृष्ण कन्हैयाला आला सर्व गोपाळ या ठिकाणी यशोदा मातेच्या तिथं घरी आले. दह्या दुधाची त्या ठिकाणी चोरी केली आणि त्या चोरी अंती कथा मोठी आहे, आपल्याला सांगायला वेळ नाही एवढा. आणि मग चोरी अंती यशोदा मातेच्या लक्षात आलं की ज्या गोपिका सांगतात त्या पद्धतीनं खरोखर आपला मुलगाच खोडकर आहे, चोऱ्या करतो. कारण की घरीच त्याला त्या ठिकाणी पकडल्या गेलं. आणि मग त्या ठिकाणी यशोदा मातेनं ठरवलं की आता हा खोडकर जास्त खोड्या करतो, लोकांनाही त्रास देतो, घरी त्रास होतो, काय करावं काय नाही काही कळत नाही. या बाबाकडचा त्या बाबाकडचा, हे कर ते कर, पण काही गुण येत नाही. आणि मग यशोदा मातेच्या लक्षात आलं की सगळ्या देवात आद्य देवता असणारी गणपती बाप्पा आहे, गणपती बाप्पाला आपण नवस करू. आणि यशोदा मातेनं गणपती बाप्पाला नवस केला. गणपती बाप्पा, माझ्या कृष्ण कन्हैया लालाला जर गुण आला, त्याने जर खोड्या सोडून दिल्या, तर मी तुला 1000 मोदक त्या ठिकाणी वाहील, तुझी षोडोपचार पूजा करील. पण माझ्या कृष्ण कन्हैया लालाला गुण आला पाहिजे. ऐक नाही, आईची इच्छा असते. नवस करण्याची पद्धत आहे माता भगिनीमध्ये. काही झालं तर नवस करता, देवा तुला नारळ फोडीन, पण एवढं मुलाचं जमू दे. आता नारळ फोडले पेढे वाटले तर ही गोष्ट अवघड झालेली आहे आता. देव काय करणार त्याला. आणि म्हणून यशोदा मातेनं नवस केला. देवाने ठरवलं, कृष्ण कन्हैया लालाने ठरवलं की गणपती बाप्पाला थोडासा मान देऊ. मग 1 महिनाभर कन्हैयांनी त्या ठिकाणी खोडीच केली नाही. 1 मास देवी खोडी नाही केली, प्रचिती आली. यशोदेला वाटलं 1 महिना झाला देवाने आपल्या कन्हैयाने खोडी केली नाही. मग प्रचिती आली, गणपती बाप्पा आपल्या नवसाला पावले. आता नवस पूर्ण करावं लागेल. आणि असं असतं बघा, नवस जर आपण बोललो तर तो पूर्ण केला पाहिजे. जे बोललं ते पूर्ण केलं पाहिजे. जास्त दिवस नाही, लवकर केलं पाहिजे. कारण कधी काय होईल काही सांगता येत नाही. आणि म्हणून तो शब्द आपण त्या ठिकाणी पाळला पाहिजे. बघा, यशोदा मातेनं शब्द पाळला म्हटले, महिनाभर या ठिकाणी देव पावला. कृष्ण कन्हैयाने खोडी नाही केली आणि मग आपला नवस पूर्ण करायचा. यशोदा मातेनं त्या ठिकाणी 1000 मोदक केले. सुंदर मोदक केलेले आहेत. सगळा मोदकाचा थाळा भरला. जी काही पूजेचं साहित्य ते घेतलं आणि गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी यशोदा माता आली. कृष्ण कन्हैया लालालाही घेऊन त्या ठिकाणी माता त्या ठिकाणी आलेली आहेत. आणि गणपती बाप्पाची पूजा केली. 1000 मोदक समोर ठेवली, पाणी फिरवलं. आणि आता आरती करायची म्हणून कापूर वगैरे त्या ठिकाणी अगरबत्ती पाहण्यासाठी यशोदा माता ती विसरून गेली घरामध्ये. म्हणून सांगितलं, कन्हैया मी आरतीचं साहित्य घेऊन येते, तोपर्यंत तू इथं लक्ष ठेव. आता यशोदा माता आतमध्ये आरतीचं साहित्य घेण्यासाठी गेली, तोपर्यंत या कृष्ण कन्हैया लाला त्या गणपती बाप्पाला धमकावू लागले. गणपती बाप्पा, हे मोदक कुणाचे आहेत? म्हणले हे तुमचेच आहेत. म्हटले मग आता हे मी खाणार का तुम्ही? म्हटले तुम्हीच खा, मला काही धमकायचा प्रयत्न करू नका. कारण की तुमच्या आईला मी काय हा उद्योग करायचा सांगितलं नव्हता. तिनं नवस केलेला आहे आणि हे मोदक तुमचेच आहेत.
असं म्हटल्याबरोबर कृष्ण कन्हैया लालांनी काय केलं, ते सगळे मोदक महाराज खाऊन टाकले. मोदक खाल्ले आणि मग आई आली. आई आल्यानंतर आई पाहते तर मोदक गायब झालेले आहे. अरे कृष्णा, मोदक काय झाले, मोदक काय झाले म्हटल्यानंतर कृष्ण कन्हैया, मला देव चतुरच आहे. देवाने सांगितलं, आई काय सांगो, एक उंदीर आला आणि त्या उंदरावर फार मोठा ढेरीवाला एक बाबा आला आणि त्याने ते सगळे खाऊन टाकले. यशोदा मातेला वाटलं की आपला लाला हा छोटा आहे, झाला असेल असं, काही सांगता येत नाही. पण आता मग देवाला नैवेद्य काहीतरी दाखवला पाहिजेत म्हणून सांगितलं, मी काहीतरी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेऊन येते. परत माता घरामध्ये गेली आणि इकडं कन्हैया लाला गणपती बाप्पाला सांगतात, गणपती बाप्पा, मोदक जास्त फास्ट खाल्ल्यामुळे, वेळ कमी असल्यामुळे लवकर खाल्ले आणि लवकर खाल्ल्यामुळे पोटात गडबड उरायली, काय करावं? तुम्ही आता आतमध्ये जाण, ती व्यवस्थित लावून द्या सोयीला व्यवस्थित. आणि मग देव काय केलं, कृष्ण कन्हैया लालाने गणपती बाप्पालाच घेतलं आणि पोटामध्ये गिळून टाकलं. आता यशोदा माता बाहेर आली, पाहते तर आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा, तो गणपती बाप्पाच गायब झाला. गणपती बाप्पाच नाही. आणि मग गणपती बाप्पा नाही असं पाहिल्यानंतर यशोदा माता कृष्ण कन्हैया लालाला विचारू लागली की अरे लाला, गणपती कुठे? महाराज म्हणतायत की स्वतः भगवान परमात्मा कृष्ण कन्हैया लाला हाच देव आहे, पण त्या देवालाच यशोदा देवाशीष पुसे देव काय झाले, देवाशीष पुसे देव काय झाला, देवाशीष पुसे देव काय झाले, देवाशीष पुसे देव काय झाला, असे आले बोलायाचे हरी, असे आले बोलायाचे हरी, असे आले बोलायाचे हरी. स्वतः भगवान परमात्मा देव आहे, पण त्या देवालाच यशोदा माता विचारू लागले, देवाशीच पुसे देव काय झाला, हसे आले बोलायाचे हरी. देव सुद्धा असू लागले की मी स्वतः देव आहे, पण हे यशोदा मातेच्या लक्षात आलं नाही. म्हणून अशा अनेक खोड्या घरामध्ये खोड्या केल्या, बाहेरी खोड्या करू लागला. आणि मग यशोदा मातेच्या लक्षात आलं, अनेक प्रकारच्या गवळणी घराणे घेऊन आल्या. पहिली आली धावत, नाही, पतीची दाढी, आणि तिसरी आली धावणी म्हणे गे बाई काय केली करणी, तिसरी आली धावणी म्हणे गे बाई काय केली करणी, दाढी माझी रेली रोहिणी गाठ देवोनी, पतीची दाढी आणि वेणी डोईची काठ वाटोली, बाई कोणाची सुटेला घरोळी जाता सापडेला, यशोदे बाळ तुला नाना तुझवरी वसुमिले बाळा, यशोदे बाळ तुला नाना तुझवरी वसुमिले बाळा, यशोदे बाळ तुला नाना तुझवरी वसुमिले बाळा, यशोदे बाळ तुला नाना तुझवरी पहिली दुसरी तिसरी अशा सगळ्या गवळणी अवघ्या आल्या मिळून, सगळ्या सांगू लागल्या. आणि मग त्या ठिकाणी हा अनेक खोड्या करतो, त्रास देतो, आम्ही काय करावं, जातो आम्ही गोकुळ सोडून. हे बाई आम्हासी पहावे ना, खूप प्रमाण आहेत, आपल्या सर्वांच्या पाठ आहेत. आपण अनेक वेळेस काल्याचे कीर्तन या कथा सर्व ऐकत आलेलो आहोत, परंतु आपल्याला हे वेळेच्या अभावी सगळं शॉर्टकटमध्ये ठिकाणी घ्यावं लागतं आहे, आणि ते घेतलंही पाहिजे. नाहीतर मग नाही, मला हे सांगायचं होतं ते सांगायचं होतं, वेळ भरपूर झाला आणि तरी महाराज म्हणतायत नाही, अजून खूप गोड सांगायचं होतं. वेळेची मर्यादा असते आणि ती पाळली पाहिजे, कारण की आपण सर्वच इथं माता भगिनी पुरुष बांधव आणि सर्व या ठिकाणी मंडळी आहोत. पुढेही आपल्याला प्रत्येकाचे काहीतरी कामं ठरलेले असतात, आणि म्हणून त्या वेळेमध्ये ती या ठिकाणी कामं आपण व्यवस्थित केली पाहिजेत. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्माने अनेक प्रकारच्या खोड्या केल्या, चोऱ्या केल्या,
आणि यशोदा मातेले सर्वांनी घराण्या त्या ठिकाणी सांगितले. यशोदा मातेचे लक्षात आलं की आता मात्र याला इथं गावात ठेवून चालणार उद्या नाही. जाई सवे घेऊनी गोधना सवे घेऊनी यशोदा मातेने सांगितलं आता तू इथं राहायचं नाही. उद्या जाई राणा सवी घेऊन गोधन. आता गाया घेऊन तू त्या ठिकाणी रानात जायचं भगवंतानी ठरवलं. आईची आज्ञा आहे, काही हरकत नाही, मी रानात जातो पण एकटा नाही, सगळे गोपाळ. अरे तुम्ही गाया घेऊनी सारे गोपाळ रानात या. 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 हे गोपाळ रानात या. तुम्ही सारे गोपाळ रानात या. वा वा, टाळी वाजवा. भगवान परमात्म्याने सर्वांना आव्हान केलं, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. मग सगळे गोपाळ ही सगळे रानामध्ये आलेले आहेत आणि रानामध्ये आल्यानंतर गाया चरत आहे आणि सर्व गोपाळ आणि भगवान परमात्मा खेळ खेळ. खेळ
टाळी वाजवा या खेळांसाठी. अतिशय गोड असणारे खेळ या ठिकाणी भगवान परमात्मा खेळत आहे. सर्व गोपाळ त्यांच्या सहवासामध्ये आहे. असे खेळ खेळून 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 मग सर्व गोपाळ थकले आणि थकल्यानंतर त्यांनी सांगितलं खांदी बार पोटी भूक काय खेळायाचे सुख खेळाया आणि बारापोटी भूक काय खेळाया सुख काय खेळायाचे सुख काय आता 12 वाजून मला वाटतं 5 मिनिटं झालेली आहेत आणि गोपाळांनी सांगितलं आता खांदी बहार पोटी भूक काय खेळायाचे सुख. आता भूक लागलेली आहे. आता खेळण्यामध्ये कीर्तनामध्ये काही आनंद नाही. सगळे तिकडे पाहत आहे. सगळ्यांनी त्या ठिकाणी भुका लागल्या आणि म्हणून भगवंताला त्या ठिकाणी आग्रह केला की आता खेळ मोडावा परता. आता खेळ मोडून टाका. भुका लागलेल्या आहेत. आणि मग त्या ठिकाणी सगळे गोपाळ तिथं उपस्थित झालेले आहेत. भगवान परमात्म्याने सांगितलं की आपापल्या शिदोऱ्या घेऊन यायच्या. सगळ्यांनी शिदोऱ्या घेऊन आलेले आहेत. भगवान परमात्म्याने सगळ्याच्या शिदोऱ्या पाहिल्या आणि मग खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दहिकाला गोमटा. भगवान परमात्म्याने सगळ्याच्या शिदोरे एकत्र केलेले आहेत. सगळे कमलाच्या आकाराने त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि छोटे छोटे गोपाळ जवळ मोठमोठी सर्व त्या ठिकाणी साईडने घेतलेले आहेत. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी स्वतःच्या हाताने माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. जसा यमुनेच्या वाळवंटामध्ये जो काला भगवान परमात्म्याने केला स्वतःच्या हाताने गोपाळा त्या ठिकाणी भरवलेला आहे एकमेका देऊमुखी. त्याप्रमाणे या ठिकाणी तोच काला पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. आणि तोच काला आज आपल्या या मुकिंदपूरमध्ये आमच्या श्री दत्त नवनाथ देवस्थान या देवस्थानच्या या वतीनं आमचे हरिभक्तीपरायण श्री गणेश महाराज सेजूळ आणि हा सगळा भक्त परिवार आपण सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज भगवान परमात्मा आपल्याला तो काला देणार आहे. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. म्हणून तो काल्याचा प्रसाद आपल्याला आज सेवन करायचा आहे. तो काला या ठिकाणी आपल्याला सर्वांना प्राप्त होणार आहे. आणि त्या निमित्ताने आजची असणार ही काल्याची कीर्तन सेवा आमचे परम आदरणीय परम श्रद्धेय सर्व या ठिकाणी संत मंडळी महाराज मंडळी उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण मोठ्या प्रेमाने एकदा भगवंताचा नामाचा जयघोष करूया. सर्वांच्या वतीनं आमचे हरिभक्तीपरायण गणेश महाराज सेजूळ यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. कारण एवढ्या थोड्या दिवसामध्ये त्यांनी खूप सुंदर अशी प्रगती केली आणि आपल्या सर्वांना एकत्रित करून
हा उत्सव या ठिकाणी संपन्न केला. त्यामध्ये अनेकांचं योगदान आहे, अनेकांचा सहभाग आहे. आणि जसं देवस्थान त्या ठिकाणी निर्माण केलं तेव्हापासून मी पाहतो की दोन व्यक्ती आहेत ते पाठीमागे राहतात, पुढे येत नाही, पण त्यांचं मोठं योगदान सहकार्य या देवस्थानमध्ये तिथं रोज नित्याची पूजा असेल, आरती असेल, हरिपाठ असेल ते करतायत. असे आमचे वाघ साहेब आणि गरगडे साहेब, त्यांच्यासाठी जोरदार आपण टाळ्या वाजवा. सोमनाथ भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आबा आहेत, आमचे या ठिकाणी प्रकाश भाऊ आहेत ज्यांनी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमचे या ठिकाणी गोरख भाऊ गुंजाळी आलेले आहेत, त्यांची उपस्थिती आहेत. हरिभक्तपरायण आता आमचे प्रमोद महाराज मृदंगाचार्य ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, सर्व महाराज मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण ही काल्याची कीर्तन सेवा दत्त नवनाथ देवस्थान आणि कृष्ण कन्हैया लाला परमात्म्याच्या चरणी आपण ही सेवा समर्पित करूया. आणि या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा करण्याचा योग गणेश महाराजांनी आम्हाला या ठिकाणी दिला, त्याबद्दल त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो. कारण की थोड्या दिवसामध्ये, मला वाटतं आता एक 4-2 वर्षामध्ये आपल्या दिंडीमध्ये सहज ते आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी मला वाटतं एकच अभंग ते म्हणायला लागले. कोणता? विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा. आणि खरोखर पहिला अभंग ते म्हटले आणि खरोखर विठ्ठल पाहुणाच त्यांच्या घरी आला, ठीक आहे नाही. या निमित्ताने त्यांनी विठ्ठलालाच आपल्या घरी आणलं. आणि म्हणून या ठिकाणी नंतर मग भजन शिकले. आमचे दगडूबाबांनी त्यांना भजन शिकवलं. अनेक वारकऱ्यांच्या सहवासामध्ये ते राहिले. आणि आनंद आहे की आपण या सोहळ्याची या ठिकाणी ही व्यवस्था केली. खूप सुंदर आहे. असंच आपलं जीवन संत सेवेमध्ये रत असावं, भगवत सेवेमध्ये असावं. आणि देवाला संतला आपण हीच प्रार्थना करूया की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, पण कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. कारण की सेवा करत असताना कधी कधी अभिमाना सुद्धा होण्याची आवश्यकता किंवा ती म्हणजे कधी कधी शक्यता असते. पण तो अभिमान, तो गर्व आपल्या जीवनामध्ये शिवू नये. आणि अशी संतांची, भगवंताची सेवा आपल्या जीवनामध्ये घडत राहावी, अशी या निमित्ताने आम्ही प्रार्थना करतो. पुनश्च एकदा सर्व संत मंडळीच्या चरणी आम्ही विनम्र भावाने नतमस्तक होतो. आपण सर्व माता भगिनी, पुरुष बांधव सर्वांच्या चरणी आम्ही विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. कृष्ण मनी अवगाजनी प्रकाश वाटो गावे गावे गावने वाकोलिया ब्रह्माविका उत्तम लोकादा काला वाटो गावे गावे गावने हे तुकावने भूमंडळी आपली बळी विरवाणी काला वाटो गावे गावे गावने हे बोलिले पुरे वेणी वाकुली उत्तरे राजा महाराज नाही विचारिला विकार व्याकुला राजा महाराज. त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह श्री दत्त नवनाथ देवस्थान मुकिंदपूर या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी पार पडला. त्याबद्दल समस्त ग्रामस्थातर्फे मी आलेल्या सर्व संत महंत व उपस्थित सर्व भजनी मंडळ यांना मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी आपली आज जी काल्याची सेवा आहे, आपल्या सर्वांचं युवा नेतृत्व असं हरिनामातलं हरिभक्तपरायण माऊली महाराज हजारे यांनी आपल्या गोडवाणीतून श्रीकृष्ण भक्तीचं महत्त्व या ठिकाणी वधित केलं. त्याबद्दल मी त्यांचं समस्त दत्त नवनाथ देवस्थान उपस्थित भक्तगण आणि हरिभक्तपरायण गणेश महाराज शेजूळ, कृष्ण महाराज शेजूळ यांच्यातर्फे मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो.
तुम्ही अशीच सेवा आणि असाच कृपादृष्ट या देवस्थान व समस्त मुकिंदपूर ग्रामस्थावर असू द्यावी अशी मी त्यांच्यातर्फे नम्र विनंती करतो. आज या ठिकाणी मी आजचे जे संत पूजनाचे मानकरी भवर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या काल्याचे कीर्तनकार हरिभक्तपरायण माऊली महाराज यांचं संतपूजन करावं. चला, त्यांच्यातर्फे कोणी असलं तर उपस्थित हरिभक्तपरायण गणेश महाराज शेजूळ यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचं संतपूजन करावं. या ना काकू, या. चला काकू, चला पटकन. चला तुम्ही या ना काकू, चला. चला चला चला, शाल मला विकते का? त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत गुरुवर्य रमेश आनंदगिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. मी हजारे महाराजांना विनंती करतो की त्यांनी बाबांचा सत्कार या ठिकाणी करावा. बाबांना सुद्धा विनंती की त्यांनी हरिभक्तपरायण गणेश महाराज शेजूळ यांच्यावर अशीच कृपादृष्टी असू द्यावी. नेहमी त्यांना मार्गदर्शन करावं, जेणेकरून आजचे छोटंसं रोपटे विवलंसं रोपं लाविले द्वारी त्याचा वेलू गगनावर गेला पाहिजे असं मी बाबांच्या चरणी त्यांना विनंती करतो. आणि गणेश महाराज शेजूळ यांना अशीच नेहमीच साथ असू द्यावी मी सर्व संत महंतांना विनंती करतो. या ठिकाणी शिनाई देवस्थानचे हरिभक्तपरायण अविराज महाराज हे उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो, गणेश महाराज शेजूळला विनंती करतो की त्यांनी महाराजांचा सत्कार करावा. संतपूजन या ठिकाणी संतपूजन होत आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले हरिभक्तपरायण लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मी गणेश महाराज शेजूळ यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचं संतपूजन करावं. हरिभक्तपरायण सीताराम बाबा पठाडे यांचं सुद्धा या ठिकाणी संतपूजन झालेलं आहे. मी त्यांचे सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतो. हरिभक्तपरायण चिंदे महाराज, हरिभक्तपरायण गर्जे महाराज, हरिभक्तपरायण राजाराम महाराज साठे, हरिभक्तपरायण भोगे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. सोपान महाराज दारकुंडे गेले, रामकृष्ण महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी संतपूजनात गणेश महाराज शेजूळ यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. दारकुंडे महाराज चाललेले. या ठिकाणी त्रिवेणीश्वर देवस्थानतर्फे बाबा या ठिकाणी हरिभक्तपरायण गणेश महाराज शेजूळ व त्यांच्या सुवद्य पत्नी यांचा या ठिकाणी सत्कार करणार आहे. मी बाबा आणि दोन्ही जोडीला या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. या ठिकाणी आपल्याला 3 दिवस जी सेवा दिली, परिसरातील जे भजनी मंडळ आहे यात हरिभक्तपरायण संतोष महाराज पाटील, नवनाथ महाराज टेलर, भोगे महाराज, हरिभक्तपरायण पोपट महाराज दिवरे, माऊली महाराज तुके, शिवाजी महाराज शिरसाट, दगडूजी महाराज दिवरे, हरिभक्तपरायण वाघोले महाराज, हरिभक्तपरायण सदाशिव महाराज हजारे, हरिभक्तपरायण चिंदे महाराज, बाळू महाराज शिरसाट, हरिभक्तपरायण सार्थक महाराज साबळे, दत्तात्रय महाराज व्यवहारे, राजाराम महाराज साठे,
मोलाचं असं योगदान या ठिकाणी दिलं त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि त्यांनी अशीच या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं ही नम्र विनंती करतो. या ठिकाणी शिवाजी महाराज शिरसाट या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा हार्दिक आभार. शिनाई देवस्थानतर्फे महाराज या ठिकाणी या शेजोळ परिवाराचं या ठिकाणी सत्कार करीत आहे. या ठिकाणी परमार्थावर जे प्रेम करतात असे आगळे भाऊसाहेब निमशे भाऊसाहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे सुद्धा हार्दिक आभार. या ठिकाणी हरिभक्तराय यांच्या मातोश्री या ठिकाणी आलेल्या आहे. मी आईंना विनंती करतो की त्यांनी कृपया आपल्या सत्काराचा संतभोजनाचा स्वीकार करावा. मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. या तसेच श्रीहरी यूट्यूबचे संत सेवाचे सोमनाथ भाऊ वाखोरे यांनी या ठिकाणी सेवा दिली त्याबद्दल जेणेकरून आपला हा जो कार्यक्रम आहे हा सर्व दूर पसरला जाईल व संपूर्ण महाराष्ट्रात याचं प्रसारण होत असतं यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून. ज्यांनी या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संत सेवेचा प्रसार आणि प्रचार केला त्याबद्दल मी या ठिकाणी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यांनी आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारला. आज या ठिकाणी जी उत्तम अशी साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिलेली आहे असे जामदार पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार या ठिकाणी स्वीकार करावा. आणि आज आपल्याला काल्याचा जो महाप्रसाद केलेला आहे 3 दिवस जे महाप्रसादाचं नियोजन केलेलं असे हरिभक्तपरायण बर्डे मामा यांना विनंती करतो की त्यांनी आपला या ठिकाणी सत्कार स्वीकार करावा. बर्डे मामा हरिभक्तपरायण संभाजी महाराज पठाडे व अनिताताई पठाडे यांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे त्यांनी कृपया स्टेजवर यावं. हरिभक्तपरायण संभाजी महाराज पठाडे व अनिताताई पठाडे. या ठिकाणी हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज व्यवहारे हे उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. चला अनिताताई चला. चला सोमनाथ भाऊ फोटो नंतर काढा आपला सत्कार घ्या. आपण सुधीर भाऊ आणि आपण आज या परमार्थाची सेवा अतिशय नित्यनेमाने करतात. या ठिकाणी या सप्ताह कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केलं परिसरातील सर्व भाई भक्तांचे मी नामोल्लेख करतो. त्यांनी आपल्या सत्काराचा या ठिकाणी स्वीकार करावा. मंगल कार्य हे जे पावसामुळे जे उपलब्ध करून दिलं अशा मंगल कार्याचे मालक डॉक्टर श्री मुकुंद पाटील हार्दे आणि डॉक्टर रुपालीताई यांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार या ठिकाणी स्वीकार करावा. शेंडे मिस्त्री या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी आपला सत्कार स्वीकार. हरिभक्तपरायण हार्देताई हार्दे अक्का यांना विनंती की त्यांनी आपला सत्कार या ठिकाणी स्वीकार करावा. गायकवाड गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार या ठिकाणी स्वीकार करावा. श्रीकांत भाऊ निपुंगे श्रीकांत भाऊ निपुंगे संजय भाऊ कापलेरे यांना विनंती ज्यांचे नाव घेऊन त्यांना कृपया स्टेजवर येऊन आपला सत्कार या ठिकाणी स्वीकार करावा. आपले मोलाचे योगदान या ठिकाणी लाभलेलं आहे. 8-9